भारताशी झालेल्या संघर्षात पाकच्या कुटील डावाला तुर्की, चीनसारख्या देशांची साथ मिळाली। त्यांच्याकडनं मिळालेल्या संरक्षण यंत्रणेच्या बळावर भारताला भिडण्याचं धाडस मग पाकने दाखवलं। अर्थात या यंत्रणेला भारताने कुचकामी ठरवलंच। पाकच्या या कावेबाज मित्रांना आता योग्य तो धडा शिकवण्यासाठी भारताला प्लॅनिंग करावं लागणार आहे। पाहूया। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पडला। पाकिस्तानच्या एअर डिफेन्स मधली भगदाड उघडी पडली। पाकिस्तानच्या न्यूक्लिअर युद्धाच्या धमकीतला फोलपणा उघडा पडला आणि उघडा पडला तो प्रत्येक देश ज्यानं दहशतवादी पाकिस्तानला भारताविरोधात मदत केली। या देशांमध्ये सर्वात मोठं नाव अर्थात चीन आणि त्यानंतर तुर्कस्तान। पहलगाम हल्ल्यानंतर तुर्कस्तान पाकिस्तान सोबत ठामपणे उभा राहिला। तुर्कस्तान फक्त हत्यारं एक्सपोर्ट करतो। सध्या ड्रोन बनवण्यात त्यांनी आघाडी घेतली, कारण हत्यारच बनवायची आणि लोकांना देत राहायची। मग ती पुटिनला सुद्धा विकली त्यांनी। खरं तुर्कस्तान आणि रशियाचं चांगल्यापैकी भांडण आहे, पण त्यांनी पुटिनला सुद्धा ती हत्यारं विकली आणि आता पाकिस्तानला ड्रोन देऊ केले, कारण ड्रोन डेव्हलपमेंट त्यांची चांगली त्यांनी केली। पाकिस्तानला काय वाटलं, आपला दोस्त तुर्की त्यांनी आपल्याला ड्रोन दिले, आता आपण जिंकणार। यांनी तिकडनं त्यांना हवा भरली, मी हे देईन मी ते देईन। पाकिस्तानला त्यांनी आत्तापर्यंत काहीही दिलेलं नाही आहे, हे पैसे घेऊन दिलेलं आहे, याच्यात काही फुकट काही दिलेलं नाही आहे। तर भिकारिस्तान आणि भिकारी होऊ घातलेला देश यांची युती झालेली आहे। कोणाच्या विरुद्ध? तर भारत, जगातली 4थ्या दर्जाची इकॉनॉमी भारत, त्याच्या विरुद्ध हे युती करतात। तुर्कस्तानला आशियातील इस्लामी देशांचा नेता बनवायचा आहे। त्यासाठी एर्डोगान पाकिस्तान, मलेशिया अशा देशांची मोठ बांधतोय। तुर्कस्ताननं काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम पाठिंबा दिला। गेल्या काही दशकात या दोन्ही देशात लष्करी देवाणघेवाण वाढली। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्ताननं जे ड्रोन पाठवले होते ते तुर्कस्तानचे होते। भारतानं त्या ड्रोनचे हवेतच तुकडे केले, हा भाग वेगळा। पाकिस्तानने तुर्कस्तानने दिलेले ड्रोन्स हे भारताच्या विरोधामध्ये वापरले, त्यामुळे तुर्कस्तानच्या विरोधामध्ये एक प्रकारची असंतोषाची भावना संपूर्ण भारतीयांमध्ये आहे। एक प्रकारचा राग आहे आणि त्याचा परिणाम हा प्रामुख्याने भारत आणि तुर्कस्तान यांच्या व्यापारावरती आणि एकूणच तुर्कस्तान आणि भारताचे जे संबंध आहेत त्यावरती होताना प्रामुख्याने दिसून येतो आहे। चीन खालोखाल पाकिस्तानला तुर्कस्तान लष्करी मदत करतो किंवा अझरबैजान मदत करतो असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा। चीन खालोखाल पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशाचं नाव आहे नेदरलँड। नेदरलँड सागरी युद्धासाठीची मदत करत आलाय। 2 महिन्यांपूर्वी भारतानं नेदरलँड्सला याबाबत चेतावणी सुद्धा दिली होती। गेल्या 10-12 वर्षात नेदरलँड्सनं पाकिस्तानला 1000-1500 कोटी रुपयांचं लष्करी साहित्य निर्यात केलं। नेदरलँडच्या संरक्षण मंत्र्यांनी राजनाथ सिंग यांची पाकची जिहादी नीती समजून सांगितली होती। 1000-1200 कोटी आकडा छोटा वाटत असला तरी पाकला वातावरण अस्थिर करायला पुरेसा आहे। पाकिस्तानला लष्करी मदत करणाऱ्या देशांवर एक नजर टाकूया। पाकच्या लष्करीमध्ये चीनचा 81% वाटा आहे, नेदरलँडचा 5.5%, तर तुर्कस्तानचा 3.8%। जर आपण एकूण भारताच्या एकूण निर्यातीबरोबर जगाबरोबर असणारी एकूण निर्यात आणि भारताची जगाबरोबर असणारी आयात या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला असं म्हणावं लागेल की भारताची जी तुर्कस्तानची निर्यात आहे ती भारताच्या एकूण निर्यातीच्या, कारण भारताची एकूण निर्यात 437 अब्ज डॉलरची आहे, त्याच्या तुलनेमध्ये तुर्कस्तान बरोबरची निर्याती फक्त 1.5% येते। आणि जर आपण आयातीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारताची एकूण आयात 720 अब्जची आहे आणि तुर्कस्तानकडनं आपण जी आयात करतो त्याचा हिस्सा हा 0.5% आहे। त्यामुळे तसा व्यापाराच्या दृष्टिकोनातून भारतावर त्याचा परिणाम होणार नाही, मात्र तुर्कस्तानवरती परिणाम होऊ शकतो। एक गोष्ट विसरून चालणार नाहीये, ती म्हणजे अमेरिका दीर्घकाळ पाकिस्तानचा वापर करत आलाय। कुख्यात जिहादी ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडेपर्यंत पाक अमेरिकेच्या मित्र यादीतच होता। त्या बदल्यात प्रचंड म्हणजे अब्जावधी डॉलरची आर्थिक मदत आणि तंत्रज्ञान पुरवत आला, ज्याचा वापर पाकिस्ताननं भारताविरोधी दहशतवादासाठी केलाय। ज्या F-16चा सतत उल्लेख होतो ती अमेरिकेचीच देण आहे, हे विसरून चालणार नाही। आम्हाला अमेरिकेने वापरलं, इंग्लंडनं वापरलं, पाश्चात्य देशांनी वापरलं, हे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आंतरराष्ट्रीय चॅनल्सवर निर्लज्जपणे सांगतात। हे याच कारणामुळे दहशतवादी पाकिस्तान रोग नेशन म्हणून कुप्रसिद्ध आहे। कधी कोणाच्या मित्र यादीत असेल हे सांगता येणार नाही। त्यामुळे भारताला आपल्या मित्र यादीला सतत चेक करत राहणं आणि अपग्रेड करत राहणं हेच महत्त्वाचं राहणार आहे।
पाकिस्तान आणि त्याचे स्वार्थी मित्रांना कसा धडा शिकवायचा यासाठी वेगळं नियोजन भारताला करावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.